मागच्या भागाचं डिझाईन दाखवते तुम्हाला. असं कसं कट करायचं बघा. गळा रुंदी अडीच म्हटलं तर 2च्या नंतरची लांब रेष पर्यंत 2.5. गळा लांबी 5.5. समोरचा गळा लांबी 5.5. गळ्याचा आकार गोल. गळ्याचा आकार गोल. शोल्डर 3. बगल किंवा मोंडा म्हणतात याला. 5.5. मोंडा 5.5. छातीचं माप समजा 32 आहे. 32चा चौथा भाग घ्यायचा. 8 चूक 32. 8 असेल तर 9 घ्यायचं. छातीचं माप 9. 1 आणि 1.5 बगलमध्ये. पहिला आकार 1 आणि हा मागचा आकार 1.5. ह्याला गोल आकार देऊ. पहिला हा दुसरा. समजा ब्लाऊजची लांबी 12 असेल तर 13 घ्यायची. 13. आपण छातीचं माप 9 घेतलं. खाली पण 9 घेऊया. खाली पण 9 घ्यायचं. 9. आता ह्याला मिळवायचं. सरळ रेष द्यायची इथपर्यंत. आता आपण मागचाच भाग घेऊ डायरेक्ट. त्याच्यामुळं डिझाईन बघून घ्या. इथून 1.5 इंच घ्यायचं. गळ्यापासून 1.5 इंच. 1.5 इंच. 1.5 इंच घेऊन याला आकार देऊ. 1.5 इंच घेऊन गोल आकार असं देऊयात. अशा प्रकारे आकार येईल हा. हा झाला आपला आकार. बघा नीट. 1.5 इंच घेतला. इथून 1.5 इंच घेऊन असा आकार दिला. आपण कट करू. मागचा भाग दाखवते मी तुम्हाला. बगलचा आकार कट करू, कारण आपल्याला मागच्या भागाचं डिझाईन दाखवायचं असल्यामुळं. आधी लांबी कट करून घेऊयात. आता आकार. हे बघा, हे असं दिसेल. हा मागच्या भागाचा आकार आहे. हा गळा. आता गोल गळा कट करून घेऊ आपण. डिझाईनचा गोल आकार कट करून घेतला. त्याच्यानंतर हे डिझाईन असं दिसेल. डिझाईन असं दिसेल. कपड्यावर ठेवून घेऊ आपण. दोन भागावर घ्यायचं. दुहेरी घ्यायचं. हे असं ठेवायचं. पहिले समोरचा भाग ठेवून घेऊ असा, म्हणजे डिझाईनचा. आणि नंतर हे असं येईल. इथं आपल्याला शिवण्यामध्ये जाते, त्याच्यामुळं 1 इंच सोडलं तरी चालेल. 1 इंच जास्त एक्स्ट्रा घ्यायचं. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. असं 1 इंच एक्स्ट्रा घेऊन कट करून टाकायचं. इथून असं कट करून टाकायचं. अशा प्रकारे आखून चाकूनी असं आखून आधी गोल गळा आखून घ्यायचा. असं
आणि इथून असं असं कट आणि थोडं एक्स्ट्रा घेऊन एक्स्ट्रा राहू द्यायचं आणि मग इथून असं असं कट करून घ्यायचं. हे झालं. आता डिझाईन बघा. ही आता याला 4 इंचाची ही झालर घ्यायची आहे. कपड्यामध्ये 4 इंचाची झालर कट करून घ्यायची. असं मोजून 4 इंच घ्यायचं. 4 इंचाची झालर 4 इंच घेऊन असं कट करून घ्यायचं. आपल्याला कट करून घेतल्यानंतर मी पट्टी करून ठेवलेली आहे 4 इंचाची. ही 4 इंचाची पट्टी आहे आपली. 4 इंचाची पट्टी कट करून ठेवलेली आहे. आता याला आपण शिवून घ्यायचं. असं शिवून घ्यायचं झालरसाठी. सुई धाग्याने शिवलं मी. आता याला उलटं करायचं. याला उलटं करायचं. हे बघा असं आपण उलटं करून घेऊयात. सुईनी उलटी सुई ठेवून असं घ्यायचं. उलटी सुई घेऊन समोर समोर न्यायचं. हे बघा असं हे काढून घ्यायचं. ते घेऊन जाते ते.